वॅक्सिंगच्या प्रात्यक्षिकावरील या सत्रात आपले स्वागत आहे. हॉट किंवा वॉर्म वॅक्सिंग ही सौंदर्य उद्योगात लोकप्रिय आणि मागणी असलेली सेवा आहे. हे केस काढण्याची एक प्रभावी पद्धत आहे जी सामान्यत सलून आणि स्पा मध्ये वापरली जाते. हॉट व वॉर्म वॅक्सिंग ही मुळात सारखीच प्रक्रिया आहे. याविषयी हॉट वॅक्सिंग मध्ये मेण दुहेरी पण गरम पाण्यात मेण वितळण्यासाठी जास्त तापमानापर्यंत गरम केले जाते. ब्युटिशियनने मानगटीवरील तापमानाची चाचणी केल्यानंतर ते क्लायंटला त्वचेवर मेण लावण्यासाठी असलेल्या भागावर लावले जाते. वॉर्म वॅक्स म्हणजे जेव्हा मेण थेट वॅक्स वॉर्मर किंवा मायक्रोवेव्ह मध्ये गरम केले जाते आणि तापमान तापल्यासाठी वापरले जाते. या सत्राची उद्दिष्टे. या सत्राच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल. हॉट किंवा वॉर्म वॅक्सिंगसाठी आवश्यक असलेल्या सामग्रीची यादी करा. हॉट किंवा वॉर्म वॅक्सिंग करा आणि हॉट वॅक्सिंगच्या प्रक्रियेनंतर ग्राहकांना काळजी घेण्याबाबत सल्ला द्या. हॉट किंवा वॉर्म वॅक्सिंगसाठी आवश्यक असलेली साधने आणि साहित्य पाहूया. प्रक्रियेसाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत. क्लायंट चेअर किंवा बेड स्वच्छ सॅनिटाइज शीटसह. ट्रॉली, स्पॅच्युला स्टील किंवा लाकडी, चिमटा, कात्री, मेण वॉर्मर किंवा मेण हीटर, ओले सॅनिटायझर, हॉट किंवा वॉर्म गरम किंवा कोमट मेण, वॅक्सिंग स्ट्रिप्स किंवा सेलोफेन स्ट्रिप्स, डिस्पोजेबल हातमोजे, टॅल्कम पावडर, त्वचा लोशन, स्वच्छ सॅनिटाइज्ड टॉवेल, मोठा किंवा लहान, स्वच्छ वाडगा, बर्फाचे तुकडे, सुखदायक लोशन, अँटीसेप्टिक सोल्युशन, प्लास्टिक शीट, साबण आणि पाणी आणि वापरलेल्या मेणाच्या पट्ट्यांची विल्हेवाट लावण्यासाठी बायोडिग्रेडेबल लायनरसह कचरा डबा. साधने प्रत्येक वापरापूर्वी निर्जंतुकीकरण मशीनमध्ये ठेवून निर्जंतुकीकरण केले पाहिजे. वाडगा आणि टॉवेल धुवून स्वच्छ करून स्वच्छ मेणाच्या पट्ट्या तयार केल्या पाहिजेत. प्रक्रियेसाठी सर्व आवश्यक साधने आणि सामग्रीसह ट्रॉली एकत्र करा. आता हॉट किंवा वॉर्म वॅक्सिंगच्या प्रक्रियेपासून सुरुवात करूया, ज्यामध्ये 9 पायऱ्या आहेत. पायरी 1. वॅक्सिंगसाठी क्षेत्र तयार करा. पायरी 2. मेण उत्पादन निवडा आणि मेण गरम करा. पायरी 3. मेणाचे तापमान तपासा. पायरी 4. केसांच्या वाढीच्या दिशेने मेण लावा. पायरी 5. पट्टी लावा आणि मेणाच्या विरुद्ध चांगले दाबा. पायरी 6. केसांच्या वाढीच्या दिशेने पट्टी काढा. पायरी 7. थंड पाण्यात बुडवलेल्या स्वच्छ टॉवेलने मेण लावलेला भाग पुसून टाका. पायरी 8. सौम्य सुखदायक लोशन लावा. पायरी 9. कचऱ्याची विल्हेवाट आणि स्वच्छता. चला, आता प्रत्येक चरण तपशीलवार पाहू. या प्रात्यक्षिकासाठी आपण अर्ध्या पायांचे वॅक्सिंग पाहणार आहोत. पायरी 1. वॅक्सिंगसाठी त्वचा तयार करा. मेण लावायचा भाग कुठला आहे हे पाहून ठेवा. काढलेल्या केसांची लांबी तपासा. केसांची लांबी 1 इंचाचे 8वे भाग ते 1 इंचाचे 4 इंच असणे आवश्यक आहे, जे 3 ते 6 मिलीमीटर आहे. सौम्य त्वचा क्लेन्झर किंवा क्लेन्झर पॅड किंवा गरम टॉवेलने मेण लावण्याची जागा स्वच्छ करून सुरुवात करा. त्वचा पूर्णपणे कोरडी करा. स्वच्छ कॉटन पॅडसह टॅल्कम पावडर किंवा अरारूट पावडर लावा. पायरी 2. मेण उत्पादन निवडा आणि मेण गरम करा. क्लायंटसाठी मेण उत्पादन निवडा. सूचनांनुसार मेण गरम करा.
हॉट वॅक्स दुहेरी पॅनमध्ये गरम पाण्यात आणि कोमट मेण वॅक्स वॉर्मर किंवा मायक्रोवेव्हमध्ये गरम करणे आवश्यक आहे. खबरदारी: वापरल्यानंतर वॅक्स वॉर्मर बंद करण्यास विसरू नका. पायरी 3: मेणाचे तापमान तपासा. तुमच्या मनगटाच्या आतील भागात थोड्या प्रमाणात लागू करून गरम झालेल्या मेणाचे तापमान आणि सातत्य तपासा. मेण उबदार असले पाहिजे, परंतु जास्त गरम नाही. पायरी 4: केसांच्या वाढीच्या दिशेने मेण लावा. लाकडी स्पॅट्युला वापरून गरम किंवा कोमट मेणाचे पातळ आवरण लहान भागात केसांच्या वाढीच्या दिशेने लावा. सर्वोत्तम सराव: मेण समान रीतीने आणि पातळ पसरवण्याची खात्री करा. पायरी 5: पट्टी लावा आणि मेणाच्या विरुद्ध चांगले दाबा. एक डिस्पोजेबल व्हॅक्सिंग पट्टी घ्या, ती मेणावर ठेवा आणि केसांच्या वाढीच्या दिशेने हळूवारपणे दाबा. सर्वोत्तम सराव: हळूवारपणे दाबा. पट्टीच्या पृष्ठभागावर 3 ते 5 वेळा हात चालवा. मेण केसांना चिकटून राहण्यास मदत करण्यासाठी केसांच्या वाढीच्या दिशेने पट्टी गुळगुळीत करा. पायरी 6: केसांच्या वाढीच्या दिशेने पट्टी काढा. केसांच्या वाढीच्या विरुद्ध दिशेने मेणाची पट्टी ओढा. त्वचेला एका हाताने दाबून धरा आणि केसांच्या वाढीच्या विरुद्ध दिशेने पट्टी एका वेगाने खेचण्यासाठी दुसऱ्या हाताचा वापर करा. खात्री करा की तुम्ही पट्टी त्वचेच्या जवळ ओढली आहे आणि दूर नाही, कारण यामुळे वेदना वाढेल. सर्वोत्तम सराव: त्वचेला त्रास होऊ नये म्हणून पट्टी त्वचेच्या समांतर खेचा आणि वरच्या दिशेने नाही. एकदा पट्टी काढून टाकल्यानंतर अस्वस्थता कमी करण्यासाठी ज्या भागात व्हॅक्सिंग केले गेले आहे त्या भागावर हाताने दाब लागू केला जाऊ शकतो. प्रत्येक क्षेत्रासाठी ताज्या पट्ट्या वापरून समान प्रक्रियेचे अनुसरण करा. आपण सर्व केस काढून टाकेपर्यंत मेण लागू करणे आणि लहान भागांमध्ये पट्ट्या काढणे सुरू ठेवा. चिमट्याने कोणतेही भटके केस काढा. क्लायंटला मिररमध्ये वॅक्स केलेले क्षेत्र तपासण्यास सांगा. पायरी 7: थंड पाण्यात बुडवलेल्या स्वच्छ टॉवेलने मेण लावलेला भाग पुसून टाका. ओल्या टॉवेलने क्षेत्र पुसून स्वच्छ करा. खबरदारी: क्षेत्र घासू नका. पायरी 8: सौम्य सुखदायक लोशन लावा. हात धुवा आणि नंतर उपचार केलेल्या त्वचेला शांत करण्यासाठी अँटीसेप्टिक क्रीम किंवा लोशन लावा. खबरदारी: उपचार केलेल्या त्वचेला अस्वच्छ हातांनी स्पर्श करू नका. पायरी 9: कचऱ्याची विल्हेवाट आणि स्वच्छता. शेवटची पायरी म्हणजे सर्व कचऱ्याची विल्हेवाट लावणे आणि परिसर स्वच्छ करणे. क्लिनिकल कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी औद्योगिक हातमोजे वापरा. वापरलेल्या मेणाच्या पट्ट्या डब्यात टाका. जमिनीवर मेण पडले आहे का ते तपासा आणि लगेच पुसून टाका आणि फरशी स्वच्छ करा. स्पॅट्युलातून कोणतेही मेण काढा. उपचार बेड आणि काउंटर स्वच्छ करा. साबण आणि पाण्याने तुमचे हात धुवा. आता शरीराच्या इतर अवयवांचे वॅक्सिंग करण्यासाठी काही सामान्य मार्गदर्शक तत्त्वे पाहू. वरच्या ओठांच्या भागाला वॅक्सिंग करण्यासाठी क्षेत्र 2 भागात विभागा. एक मध्यापासून ओठाच्या कोपऱ्यापर्यंत आणि दुसरा मध्यापासून ओठाच्या उजव्या कोपऱ्यापर्यंत. मध्यापासून एक कोपऱ्याच्या दिशेने मेण लावा आणि मेणावरील पट्टी तर्जनीने केसांच्या दिशेने दाबा. अंडरआर्म्स व्हॅक्सिंग करताना अंडरआर्म्सचे केस 2 भागांमध्ये वेगळे करा. मध्यम ते वर आणि मध्य ते खाली. केसांच्या वाढीच्या दिशेने मध्यापासून वरपर्यंत मेण लावा. व्हॅक्सिंग करण्यापूर्वी पूर्वी दर्शवलेल्या चरणांची पुनरावृत्ती करा. त्याचप्रमाणे केसांच्या वाढीच्या दिशेने मध्यापासून खालपर्यंत मेण लावा.
व्हॅक्सिंगसाठी संपूर्ण पाय मांडीच्या वरच्या भागाच्या पुढच्या भागापासून व्हॅक्सिंग सुरू करा. त्याचप्रमाणे जर तुम्ही पूर्ण हात वॅक्स करत असाल तर खांद्याच्या पुढील भागापासून सुरुवात करा. जर तुम्ही अर्धे हात वॅक्सिंग करत असाल तर कोपरच्या पुढील भागापासून सुरुवात करा. वॅक्सिंग प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ग्राहकांना काळजी घेण्याच्या काही टिप्स द्या. क्लायंटला हे टाळण्यास सांगा. उपचार केलेल्या भागावर दुर्गंधीनाशक, परफ्यूम किंवा पावडर वापरणे. कमीत कमी 48 तास गरम किंवा बबल शॉवर घेणे, कारण यामुळे त्वचेला जळजळ होऊ शकते. मेणानंतरच्या किमान 48 तासांपर्यंत क्षेत्र एक्सफोलिएट करणे, पोहणे किंवा सूर्यस्नान करणे. समारोप करण्यापूर्वी शिकलेल्या मुख्य मुद्द्यांकडे पाहू. हॉट व वॉर्म वॅक्सिंगच्या प्रक्रियेत 9 पर्यायांचे समावेश होतो. हे आहेत: वॅक्सिंगसाठी क्षेत्र तयार करा, मेण गरम करा, पर्याय 3 मेणाचे तापमान तपासा, पर्याय 4 केसांच्या वाढीचे दिशेने मेण लावा, पर्याय 5 पट्टी लावा आणि मेणाच्या विरुद्ध चांगले दाबा, पर्याय 6 केसांच्या वाढीचे दिशेने पट्टी काढा, पर्याय 7 थंड पाण्यात बुडवलेले स्वच्छ टॉवेलने मेण लावलेले भाग पुसून टाका, सौम्य सुखदायक लोशन लावा आणि कचऱ्याच्या विल्हेवाट लावा आणि साफ करा. अभिनंदन! हॉट व वॉर्म वॅक्सिंग प्रक्रिया कशी करावी हे आपण नुकतेच शिकले आहोत. तुम्ही आता तुमच्या क्लायंटांना ही लोकप्रिय सेवा मागणीनुसार देऊ शकता. पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि मी तुम्हाला भेटेल पुढील सत्रात.